ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात। यावेळेचं अधिवेशन केवळ एक आठवड्याचं असणार। अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडली जाणार। शनिवार आणि रविवारी देखील कामकाज सुरू असणार। भास्कर जाधव यांच्याकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी, तर अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवण्याचा नियम। जास्त काळ अधिवेशन व्हावं ही आमची ही भूमिका, आमची ही भावना, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शेकडो कोटी रुपये खर्च करून अधिवेशन 5 दिवसांचं घेतात। अंबादास दानवेंचा सवाल, अधिवेशन गुंडाळण्याचं काम केलं जातंय, दानवेंची टीका। भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता करतील असं वाटत नाही। भास्कर जाधव यांच्या नावाने केवळ पत्र दिलं गेलंय, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येची कुठेच अट नाहीये, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे माझं नाव घेतील की अन्य कुणाचं ते तेव्हा पाहू, जाधव यांचं उदय सामंतांना प्रत्युत्तर। जोपर्यंत ठाकरे त्या सभागृहात आहेत तोपर्यंत भास्कर जाधव कधीही विरोधी पक्षनेते होणार नाहीत। भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या वक्तव्यावरती निलेश राणे यांची टीका। संवैधानिक पद रिक्त ठेवणं हा मनमानीपणा असून याचा अर्थ सत्ताधारी संविधान लोकशाही मानत नाहीये असा होतो। विरोधी पक्षनेते पदावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। आदित्य ठाकरेंचे विरोधी पक्षनेते पदासाठी नाव येत असेल तर विशेष नाहीये, शंभूराज देसाईंचा निशाणा। बातमी पेरलेली आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका। आदित्य ठाकरेंनी विरोधी पक्षनेते पदाबाबतच्या चर्चा फेटाळल्या, तर एका गटातून 22 आमदार जाणार असंही मी ऐकलं। नाव न घेता आदित्य ठाकरेंचा शिंदेंच्या सेनेवर निशाणा। विरोधी पक्षाच्या किमान 29 जागा निवडून यायला हव्या होत्या, तरच विरोधी पक्षनेते पदावरती ते दावा करू शकत होते। विरोधकांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीवरती गुलाबरावांची टीका। एक आमदार असला तरी विरोधी पक्षनेते पद देता येतं, सभापती राम शिंदेंनी या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। राज्याच्या आर्थिक पातळीवरती ओढाताण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री अजित पवार यांची देखील कबुली। तर आठवड्यातील एक दिवस अर्थ खात्याकडून उत्पादन शुल्क, महसूल, सहकार, वस्तू आणि सेवा कर या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येतील। राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे, राज्यामध्ये 200 योजना बंद झाल्यात, पैसा कुठे गेला, विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल। हिवाळी अधिवेशनामध्ये अर्थ मंत्रालयाकडून पुरवण्या मागण्या सादर, 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पुरवणी मागणी, तर मार्च महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद। पुरवण्या मागण्या या मंजूर करून सरकारी तिजोरीतील पैसा ओरबाडण्यासाठीचं हे अधिवेशन आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा आरोप। वंदे मातरमला 100 वर्ष झाली तेव्हा देश आणीबाणीच्या काळा अध्याय अनुभवत होता। भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम त्यावेळेस झालं। लोकसभेत वंदे मातरमवर बोलताना पंतप्रधान मोदी यांची तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची भेट, विधानभवन परिसरामध्ये निलेश राणे आणि चव्हाणांमध्ये हस्तांदोलन। माझा लढा व्यक्तिविरोधात नव्हता तर व्यवस्थेविरोधात होता, राणेंची प्रतिक्रिया। राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे, राम शिंदेंचा काहीतरी गैरसमज झाला असेल, राम शिंदेंच्या टीकेला मंत्री हसन मुश्रीफ यांचं उत्तर। तर राजकारणात देखील अजित पवार, रोहित पवार एकत्रित नृत्य करत असल्याचं विधान राम शिंदेंनी केलं होतं। उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती महाविकास आघाडी आंदोलन करणार, महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक होणार। आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा। जरांगेंच्या आरोपावरती काहीही बोलायचं नाहीये, SIT नेमली आहे, पारदर्शकपणे ती काम करतेय, जरांगेंच्या आरोपांवरून धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। सयाजी शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भेट घेतल्याची माहिती। अमेय खोपकर देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल। गिरीश महाजन ठाकरे बंधूंची भेट घेणार, तपोवन वृक्षतोड संदर्भात गरज भासल्यास भेट घेणार, या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यास सभागृहात निवेदन देखील देणार, महाजन यांची माहिती। मराठी अभ्यास केंद्र तसेच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे आनंद भंडारे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। अभिनेत्री चिन्मयी सुमितही उपस्थित। हिंदी सक्तीच्या विषयासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती।
तपोवनातील वृक्षतोडी विरोधात तृतीयपंथीय समाज देखील आक्रमक, तृतीयपंथीयांकडून झाडं वाचवण्याचा संदेश देत घोषणाबाजी. तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात साताऱ्यातील कराडमध्ये पर्यावरण प्रेमींकडून निषेध, पर्यावरण प्रेमींनी राबवली स्वाक्षरी मोहीम. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी सरकार निर्णय घेणार का याकडे बघणं अतिशय महत्त्वाचं. मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना सरकारी नोकरी देण्याच्या तयारीत सरकार. लवकरच कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर केला जाणार, सूत्रांची माहिती. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नगर कल्याण मार्गावरती ग्रामस्थांचा रास्ता रोको. बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, तर आठवडा उलटूनही कारवाई न झाल्यानं रास्ता रोको. पारनेरच्या किन्ही गावात भागुबाई खोदडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता मृत्यू. सप्तशृंगी घाटातील अपघात प्रकरणी सप्तशृंगी ग्रामस्थ आक्रमक. काल झालेल्या अपघातस्थळी ग्रामस्थांचा रास्ता रोको, ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी. तर बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर देखील आरोप. कर्नाटकातील अथणीमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा उद्दामपणा सुरूच. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटीवरती लिहिलं जय कर्नाटक. ठाकरेंच्या सेनेने कोल्हापुरात कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्राचे फलक लावल्यानंतर उमटले आहेत पडसाद. कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांवरती होणारा दडपशाहीचा ठाकरेंच्या सेनेकडून निषेध. बेळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्याला परवानगी नाकारल्यानं आंदोलन. बेळगावमध्ये महामेळाव्याला जाताना एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक. खानापूर शहरातली घटना. कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महामेळाव्याचं आयोजन. परवानगी नसतानाही नेते महामेळाव्यासाठी पोहोचले होते. बेळगाव आणि निपाणीमधून महाराष्ट्रात येणाऱ्या बस बंद. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बस बंद ठेवण्याचा निर्णय. बेळगावमध्ये कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची बस ही थांबवून निषेध केला. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या सेनेने कर्नाटकची बस थांबवल्यानंतर उमटले पडसाद. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरती डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचं आंदोलन. रेल्वे स्थानकाच्या नावाच्या पार्टीवरती यावेळेस या पार्टीवरती उर्दूमध्ये छत्रपती संभाजीनगर लिहावं अशी आंदोलनकर्त्यांची मागणी. चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर TWJ कंपनीचे गुंतवणूकदार चांगलेच आक्रमक. कंपनीकडून फसवणूक झाल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप. चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये गुंतवणूकदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. वाशिममध्ये 21 डिसेंबरपर्यंत ईव्हीएमवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. तहसील कार्यालयाचा संपूर्ण परिसर 24 तास सीसीटीव्ही निगराणीखाली. अमरावती नांदगावमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरेंच्या सेनेचा पहारा. खंडेश्वर नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत आणि त्याचमुळे पदाधिकाऱ्यांची दक्षता. जळगावमध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामध्ये टेंडरमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. ठाकरेंच्या सेनेचे रमेश पाटील यांचा गंभीर आरोप. 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचाही रमेश पाटलांचा दावा. बीड जिल्ह्यामध्ये वर्षभरात 365 शस्त्र परवाने रद्द. बीड हत्या प्रकरणानंतर परवान्यांचा विषय चर्चेत. तर हत्या प्रकरणानंतरही गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. सध्या बीड जिल्ह्यामध्ये 916 लोकांकडे शस्त्र परवाने. पंढरपूरच्या चिंचोलीमध्ये एका हॉटेलवर पोलिसांची कारवाई. देह व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची कारवाई. 4 पीडित महिलांची सुखरूप सुटका. 5 पुरुष आरोपींविरोधात गुन्हा दाखल. नगर विकास विभाग सायन येथील 2 एकरचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला भाडेपट्ट्यावरती देणार. भूखंड भाडे तत्वावरती देण्याचा शासन निर्णय जारी. वैद्यकीय शैक्षणिक कामांसाठी भूखंडाचा वापर केला जाणार. सांगलीच्या जतमध्ये कणेरी मठाच्या काळसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल. प्रवचनातून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप. पुण्यामध्ये हिंदू जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. हिंदू जनजागृतीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते कुशल सातव यांचे गावोगावी दौरे. ठिकठिकाणी सभांचंही आयोजन. रत्नागिरीच्या मिऱ्याधूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचे ठरलेले टप्पे हे वेळेत पूर्ण न केल्यानं ठेकेदाराला दंड. बंदर विकास विभागाकडून संबंधित ठेकेदाराला 1,88,00,000 रुपयांचा दंड. वाशिम ते हिंगोली मार्गावरील रेल्वे गेट जवळचा लोअर हाईट सबवेचं काम हे 6 महिन्यांपासून अचानक बंद. काम बंद झाल्यानं ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त. काम लवकरात लवकर सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा. वाशिमच्या उंबरडा परिसरामध्ये बाजार परिसरात रात्रीच्या वेळेस मुरुमाची अवैध वाहतूक. महसूल विभागाकडून दुर्लक्ष. स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त. तातडीने मुरुमाच्या अवैध वाहतुकीवरती कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी.
पंढरपुरात 11 दिवस विठ्ठलाचं पाद्यपूजन बंद राहणार. 21 ते 31 डिसेंबर दरम्यान विठ्ठलाचं पाद्यपूजन बंद असणार. नाताळच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती मंदिर समिती. जळगावच्या 40 गावामध्ये भूमिगत जलवाहिनीचं काम वेगाने. वरखेड लोंढे धरणातून थेट शेताच्या बंधाऱ्यावरती पाणी पोहोचणार. शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.